मला वाटतं 2-3 दिवसामध्ये जशी परिस्थिती निवळेल त्यावेळेला आपण त्यांना इकडे आणू. भाऊ, आखाती देशामध्ये जी युद्ध सुरू आहे, तिकडे येत आहेत राहुल गांधी असतील, ओवेसी असतील, संजय राऊतांनी आज आंध्रप्रदेशामधून खोमेनी यांचं कौतुक केलेलं आहे. या सगळ्या घटनाक्रमाकडे, या वक्तव्यांकडे तुम्ही कसं बघता? खोमेनी यांचं कौतुक केलं जात आहे, बलिदान आहे, हां, हे बलिदान आहे असं संजय राऊत म्हणतात आंध्रप्रदेशात. संजय राऊत त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते काही बोलू शकतात, ते कोणाबद्दलही बोलू शकतात, ते तिकडे जाऊन लढूसुद्धा शकतात त्यांच्याकडून, त्यांना काही लिमिटेशन नाही त्यांचं काही, तर ते करावं, ते त्यांना काय वाटेल ते. पण मला वाटतं अशा वेळी, ज्यावेळी आता जग तिसऱ्या महायुद्धाकडे चाललेलं आहे, इतकी गंभीर परिस्थिती आहे, अशा वेळी थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. आपण काय बोलावं, काय बोलू नये, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसलंच पाहिजे का, राजकारण केलं पाहिजे का, मोदीजी का बोलत नाही, त्याच्याबद्दल हे का बोलत नाही, ते हे काय गंमत चालली आहे का, इतका बालिश स्टेटमेंट आपण का करतो, त्यामुळे लोक आपल्या डोक्याची स्क्यू करतात. मला वाटतं असं त्यांनी करू नये. प्रकाश आंबेडकरांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे की नरेंद्र मोदींच्या 2 रील्स माझ्याजवळ आहे, त्या जर बाहेर येऊ द्यायच्या नसतील तर त्यांनी खुर्ची खाली करावी, अशा पद्धतीचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी. बापरे, बरं भयंकर आहे, कठीण आहे. मग वाट कशाला बघतायत म्हणा तुम्ही? हां, अनेक नेते आहेत तिथे महाराष्ट्रातले, ते असेच वल्गना करत असतात नेहमी, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, तुम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे उगाच काहीतरी बोलू नये. आणि पंतप्रधानांसारख्या एवढ्या मोठ्या माणसाबद्दल तर मला वाटतं बोलणं टाळलं पाहिजे. कांदा आणि द्राक्षाचे कंटेनर हां, जेएनपीटीच्या बाहेर अडकून पडलेले आहेत. हो, मुंबईचा पोर्ट जो आहे तो पूर्णपणे बंद असल्यामुळे या शेतकऱ्यांना म्हणजे सगळा माल जो आहे तो पडून